नमस्कार. लहानपणी आपण सगळ्यांनीच ही गोष्ट ऐकली आहे, चतुर ससा आणि गर्विष्ठ वाघाची. पण ही गोष्ट वाटते तितकी साधी नाहीये. खरं तर यात बुद्धी, अहंकार आणि रणनीतीबद्दल खूप काही शिकण्यासारखं आहे आणि आज आपण तेच जरा उलगडून बघणार आहोत. तर कथेची सुरुवातच होते वाघाच्या या घोषणेनं, मीच या जंगलाचा राजा आहे. हे एकच वाक्य पण जंगलातल्या संपूर्ण संघर्षाचा पाया इथेच घातला जातो. यातून वाघाचा तो प्रचंड अहंकार दिसतो, ज्यामुळे संपूर्ण जंगलावर एक दहशतीचं सावट पसरलेलं होतं. चला तर आधी बघूया या गर्विष्ठ वाघाचं राज्य होतं तरी कसं. त्याच्या अहंकारामुळे जंगलात नेमकी समस्या काय निर्माण झाली होती ते समजून घेऊ. आता रोजच्या या त्रासाला, या दहशतीला प्राणी इतके कंटाळले होते की त्यांनी मिळून एक खूप कठीण निर्णय घेतला. त्यांनी आपापसात एक करार केला की रोज एक प्राणी स्वतःहून वाघाकडे जाईल. कशासाठी? तर वाघाची भूक भागावी आणि बाकीचे प्राणी तरी त्याच्या त्रासापासून वाचावेत. म्हणजे त्यांची असहाय्यता कोणत्या थराला पोचली असेल याचा विचार करा. आणि इथेच आपल्याला कथेतील दोन मुख्य पात्र समोरासमोर उभी ठाकलेली दिसतात. एका बाजूला आहे तो अवाढव्य, शक्तिशाली आणि गर्वाने फुगलेला वाघ, आणि दुसऱ्या बाजूला आहे एक लहानसा पण अतिशय हुशार ससा. हा सामना खरं तर शक्तीविरुद्ध बुद्धीचा आहे. आणि मग गोष्टीत एंट्री होते त्या चतुर शशाची. त्याच्या येण्याने कथेला एक जबरदस्त कलाटणी मिळते, कारण एके दिवशी वाघासमोर जाण्याची पाळी आलेली असते, ती याच लहानग्या शशाची. ससा आपली पहिली चाल खेळतो आणि तीही अगदी विचारपूर्वक. तो काय करतो तर मुद्दाम वाघाकडे उशिरा पोहोचतो. आता हे फक्त उशिरा येणं नव्हतं, तर हा एक प्लॅन होता. वाघाला मुद्दाम चिडवून त्याच्या रागाचा फायदा घेऊन परिस्थिती आपल्या नियंत्रणात आणण्याचा हा एक हुशार प्रयत्न होता. आणि इथूनच खरा बुद्धीचा खेळ सुरू होतो. आता इथे ताकदीला काहीच किंमत नसते. सगळा खेळ असतो तो मानसिक डावपेचांचा. चला बघूया सशाची ही जबरदस्त योजना नेमकी होती तरी काय. हे वाक्य म्हणजे सशाच्या संपूर्ण योजनेचा आत्मा आहे. तो इतक्या हुशारीने एक खोटं बोलतो की ते थेट वाघाच्या अहंकारावर घाव घालतो. तो म्हणतो, महाराज, मला वाटेत दुसऱ्या वाघाने अडवलं आणि तो म्हणत होता की तोच या जंगलाचा खरा राजा आहे. बस हे एक वाक्य वाघाला डिवचण्यासाठी पुरेसं होतं. सशाची योजना अगदी 4 सोप्या स्टेप्समध्ये होती. पहिली स्टेप, एक काल्पनिक प्रतिस्पर्धी तयार करायचा. दुसरी, त्या प्रतिस्पर्ध्याने वाघाच्या सत्तेला आव्हान दिलंय असं सांगून त्याचा अहंकार भडकवायचा. तिसरी स्टेप, वाघाचा तोच राग त्याचा मार्गदर्शक बनेल हे बघायचं, म्हणजे रागाच्या भरात त्याचा विवेक हरवेल. आणि मग चौथी आणि शेवटची स्टेप, त्याला त्याच्या तथाकथित शत्रूकडे म्हणजेच त्या खोल विहिरीकडे घेऊन जायचं. आता आपण कथेच्या क्लायमॅक्सकडे पोहोचलो आहोत, जिथे त्या अहंकाराचा शेवट होणार आहे. रागाने अक्षरशः वेडा झालेला वाघ आणि शांत डोक्याचा ससा दोघेही त्या विहिरीजवळ येऊन पोहोचतात. ससा त्या संतापलेल्या वाघाला एका खोल विहिरीजवळ घेऊन येतो आणि त्याला सांगतो की त्याचा तो प्रतिस्पर्धी राजा आतमध्येच आहे. आता रागाने इतका आंधळा झालेला असतो तो वाघ की ससा काय बोलतोय यातलं खरं खोटं त्याला कळतच नाही. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. खरंच त्या विहिरीत दुसरा वाघ होता का? नाही, अर्थातच नाही. वाघाने जेव्हा विहिरीत वाकून पाहिलं तेव्हा त्याला पाण्यात स्वतःचंच प्रतिबिंब दिसलं. पण त्याचा अहंकार आणि राग इतका मोठा होता की तो स्वतःला ओळखूच शकला नाही. त्याला वाटलं समोर खरंच दुसरा वाघ उभा आहे. झालं. वाघाने डरकाळी फोडली तसा पाण्यातूनही डरकाळीचा आवाज आला. आपल्या प्रतिस्पर्ध्याला असं प्रत्युत्तर देताना पाहून तो इतका संतापला की त्याने क्षणभराचाही विचार न करता थेट विहिरीत उडी मारली आणि तो पुन्हा कधीच बाहेर येऊ शकला नाही. तर या कथेचा शेवट फक्त वाघाचा मृत्यू नाहीये, तर यातून आपल्याला एक खूप मोठा बोध मिळतो. चला तर मग पाहूया या गोष्टीतून आपण नक्की काय शिकू शकतो. या कथेचं सार अगदी स्पष्ट आहे. गर्व आणि अहंकार हे नेहमीच विनाशाकडे घेऊन जातात, तर दुसरीकडे बुद्धी आणि शांत स्वभाव कोणत्याही मोठ्या संकटावर मात करू शकतो. सशाने हेच तर सिद्ध करून दाखवलं. हे बघा, हे दोन मार्ग आणि त्यांचे परिणाम किती स्पष्ट आहेत. सशाने बुद्धी आणि शांततेचा मार्ग निवडला आणि त्याला संकटावर विजय मिळाला. याउलट वाघाने गर्व आणि अहंकाराचा मार्ग निवडला आणि त्याचा सरळ विनाश झाला. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, आपल्या स्वतःच्या आयुष्यात अशी विहीर कोणती असू शकते? म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याच अहंकाराचं प्रतिबिंब आपल्याला दाखवते आणि त्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेतो?
यावर जरा विचार करायला हवा, नाही का?